मधुरा, प्रसन्न आलाय का? मी चहा ठेवलाय, खायला काय करू? नाही काय नकोय मला. अहो काही कसं नकोय, आता दुपारी केव्हा खाल्लं असेल ना. अरे नकोय मला. ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे अरे ना? 2 मिनिटं शांत बसू देशील का मला तू? गंधार कुठे आहे? काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तरच विचारपूस करावी का? तो रोज माझ्या आधी येतो म्हणून विचारलं. नाही तसं नाही, मला वाटलं की काय वाटलं? नाही काही नाही. येतच असेल, कामात अडकला असेल. मधुरा, तर आज चल, महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. आलोच मी. आता बोलायचंय तुम्हाला म्हणून आत बोलवलत ना मला. असं गप्प का बसलायत मग? काय झालंय? बँकेत काही घडलंय का? बँकेत काही झालेलं नाहीये. मीच काही गोष्टी ठरवल्यात. म्हणजे उगाच तुम्ही माझा जीव टांगणीला लावू नका. काय झालंय मला नीट सांगा बरं. नाही, अजून तरी काही घडलेलं नाहीये आणि काही विपरीत घडणार नाही याची खबरदारी मी घेईन. अहो काय विपरीत होणार आहे? असं कोड्यात नका ना बोलू. मी कार्तिकला म्हणालो होतो की या सगळ्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीची चूक असेल त्या प्रत्येकाने त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवायची. हा मग मधुरा, हे जे काही झालंय त्या सगळ्याचे परिणाम मी आणि कार्तिक आम्ही दोघं तर भोगूच, पण आणखीन एक व्यक्ती आहे जी या सगळ्यामध्ये आमच्या इतकेच किंवा आमच्यापेक्षा जास्त जबाबदार आहे. ती व्यक्ती या सगळ्यातनं सुटता कामा नये. आमच्याबरोबर त्या व्यक्तीला सुद्धा या सगळ्याचे परिणाम भोगावेच लागतील. त्यासाठीच मी खूप विचार करून एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. अहो पण कसला निर्णय आणि कोण आहे ही व्यक्ती? कार्तिक, श्रुती, इरा, दिशा, गंधार, असावरी. बसा बसा बसा, सगळ्यांनी बसा. काय रे? बसा म्हणतो ना मी. अरे पण झालंय काय? सांगतो सांगतो. गंधार गंधार कुठे आहे? तो आला नाही अजून. पण कधी येणार आहे काय सांगून गेलाय? नाही. काय झालंय बाबा? एक फारच महत्वाचा डिसिजन मी घेतलाय. कशाबद्दल? हेच हेच जे काही घडलंय त्या संदर्भात. आपल्याकडून बँकेच्या व्यवहारात फार मोठी चूक झाली. खर तर फ्रॉडच म्हणायचं त्याला. पण हे जे काही झालंय ते बँकेत फक्त मला आणि शलाकालाच माहिती. आणि शलाकाने तातडीने पुढची सगळी प्रोसिजर थांबवली. त्यामुळे कदाचित वरपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचणार नाही, जाणार नाही. पण मला काही ते पटलेलं नाही आणि म्हणूनच मी उद्याच माझ्या वरिष्ठांशी या विषयावरती बोलणार आहे. अहो पण आणि मला माहिती आहे या सगळ्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे. कदाचित माझ्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन घेऊन मला बँकेतनं काढून टाकलं जाऊ शकतं. पण तोपर्यंत मी थांबणार नाहीये. बँकेने मला काढून टाकण्यापेक्षा मी स्वतःहून नोकरीचा राजीनामा द्यायचा असं ठरवलेलं.
काय बोलताय तुम्ही हे? बघ मथुरा, हा निर्णय मी अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे आणि त्यात आता कुठलाही बदल होणार नाही. अरे पण तू इतकी वर्ष प्रामाणिकपणे बँकेत नोकरी केलीस, बँक त्याची दखल घेईलच ना. याची दखल घेईल की नाही मला माहित नाही, पण हा जो काही फ्रॉड झालाय त्याची दखल मात्र नक्की घेईल. पण बाबा, जे काही झालंय त्याला तुम्ही जबाबदार नाही आहात. नसे नाही, पण हे जे काही घडलंय ते घडून न देणं हे तर माझ्या हातात होतं. मी लक्ष द्यायला हवं होतं, प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून बघायला हवी होती, पण मी तसं नाही केलं. एक बँकेचा एम्प्लॉई म्हणूनही आणि एक बाप म्हणूनही. असो, जे व्हायचं ते होऊन गेलंय. तेव्हा मी उद्या माझ्या सरांशी बोलणार आहे. भाऊजी, एवढा मोठा डिसिजन घ्यायच्या आधी पुन्हा एकदा विचार करा. असावरी मी सांगितलं ना, मी हा जो काय निर्णय घेतलाय तो पूर्ण विचार करून घेतलेला आहे. पण नोकरी सोडून काय होणार आहे? म्हणजे तुम्ही कशातही नसताना स्वतःवर का दोष लावून घेताय? त्याने काय होणार आहे? हे बघ मधुरा, मी उगाच काही करत नाही. पण बाबा, कार्तिक, हे बघ, मी जे काही करतोय ना त्याच्या मागे दोन कारण आहेत. पहिलं म्हणजे मला सगळं माहीत असून सुद्धा मला काहीच माहिती नाही असं दाखवत वावरणं, लपवून ठेवणं, खोटं बोलणं हे माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. आणि दुसरं म्हणजे मी स्वतःहून जर हे सगळं कबूल केलं तर कदाचित माझ्यावर ऍक्शन घेतली जाणार नाही, आणि त्याचा मुख्य फायदा असा होईल की त्या पवनला मला एक्सपोज करता येणं शक्य होईल. आणि तुम्ही खरं बोलूनही बँकेने ऍक्शन घेतलीस तर मग मी काहीच करू शकत नाही. बाबा पण बस बस, आता यावर यापुढे आणखी चर्चा नको प्लीज. गंधार, दिशा कुठे? गंधार आला नाही अजून. असं रे, 9:30 वाजत आले. कुठे गेलाय? कुठे हा काही कळवलंय का त्याने? नाही, मी पण फोन ट्राय करते पण उचलत नाहीये तो. काय पद्धत झाली? बरं दिशा कुठे आहे? इरा, तिला म्हणावं जेवायला वाढलंय, जेवायला ये. आणि गंधारशी काही बोलणं झालंय का तेही विचार. अगं काकू, तू असं का बोलतेयस? असं म्हणजे? असं म्हणजे तिचं नाव न घेता. इरा, जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. ठीक आहे, मी बोलावते तिला, पण मग ती आली की तू स्वतःच विचार ना तिला की गंधार दादाशी बोलणं झालं का. विचारलं असतं, पण तिला माझ्याशी खोटं बोलायची सवय आहे. गंधार, फोन उचल यार. वहिनी, बाहेर सगळे जेवायला बसलेत, तुला पण बोलवलंय, चल. इरा नको ग, मला खरंच भूक नाहीये. का ग, काय झालं? बरं मला सांग, दादाने काही निरोप दिलाय का? तर तुझं काही बोलणं झालंय का त्याच्याशी? असं काकूने विचारलंय. त्यालाच फोन ट्राय करते ग केव्हापासून. म्हणजे तुझंही त्याच्याशी काहीच बोलणं झालं नाहीये तर? नाही म्हणजे सकाळी झालं तेवढंच, त्यानंतर काहीच नाही. बरं तू जेवून घे चल. इरा, मला भूकच नाहीये ग. ओके, तू जेवू नकोस, बट ऍटलीस्ट बाहेर तर चल. तिथे बसून लाव दादाला फोन. इरा, मला खूप टेन्शन आलंय. इथे एकटी बसून राहिलीस ना तर आणखीन टेन्शन येईल तुला. म्हणून म्हणते बाहेर चल. आणि जे तू मला सांगितलंस ना ते तूच सांग सगळ्यांना. स्वप्नील, अरे मी गंधारची आई बोलते. गंधार आलाय का तुझ्याकडे? नाही? मग त्याचा काही फोन वगैरे आलाय का? बरं ठीक आहे, एक काम करशील का, त्याचा फोन आला तर मला लगेच कळवशील. हां, थँक्यू. काय झालं ग?
नाही कळलं काही? माई अहो, शिरीष, स्वप्नील, कुणाल त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केले. कोणाचकडे नाहीये तो. अगं त्याच्या कलिक पैकी कोणाला तरी फोन करून बघ. माझ्याकडे तरी नाहीये. दिशा तुझ्याकडे आहे का? नाही काकू. बरं ठीक आहे मी करते फोन परत. काकू आशूकडे पण नाहीये दादा. काय करावं आता? तेच कळत नाही आम्हाला. तू एक काम कर, काही कॉन्टॅक्ट झाला तर मला लगेच सांग. हा हा फोन कर, फोन. हा अनिकेतकडेही नाही येतो. काकू, आज सकाळी जेव्हा मी आत्याकडून क्लबला जात होते तेव्हा मला चहाच्या टपरीवर गंधार भेटला होता. तो तिथे काय करत होता? मी पण त्याला हेच विचारलं. तेव्हा तो आधी म्हणाला की कुठल्या तरी मित्राची वाट बघतोय आणि मग नंतरही तो काहीतरी विचित्रच वागत होता आणि अचानक निघूनच गेला. तू तेव्हाच मला फोन केला होतास ना? हो, त्याचसाठी फोन केला होता. पण तेव्हा तू म्हणालीस की तो घरातनं लवकर निघालाय आणि ब्रेकफास्ट सुद्धा केला नाही. मला काही कळतच नव्हतं. श्रुती, हे तू आधीच सांगायला हवं होतंस ग. तुला माहितीये ना आपण किती वेळ शोधतोय त्याला. नाही काकू, मला वाटलं की नाही, मला जरा एक वेगळीच शंका येते. म्हणजे सहज डोक्यात आलं माझ्या. काय? नाही, तो मंदार दिशाचा भाऊ, त्याने तर काही केलं नसेल. ए बाळा, अगं रडू नको, काही नाही होणार. ये. काय हो तुम्ही, नको तो विषय कसा काढता. दिशा, तू शांत हो बघू. अगं प्रसन्नीने फक्त शक्यता बोलून दाखवली, म्हणजे असं झालंच असेल असं नाही ना. हा, पण तो आला का नाही? अगं येईल तो. आपण सगळे शोधतोय ना. मी जरा आलोच. आता तू आता कुठे निघालास? आणि बाबा, आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत. मी त्यांच्याकडे जाऊन बघतो तो आहे का. बरोबर, ठीक आहे, मी पण येतो. चल. नाही, तुम्ही इथेच थांबा. हो, तो इथे आला तर मला कळवा. अरे ते काय, हे पण कळवतील. मी येतो. चल. बाबा, तुम्ही थांबा ना यांच्याबरोबर. म्हणजे सगळे पॅनिक आहेत. मी येतो बघून त्याला. मी येतो. बरं बरं, ठीक. बरं, फोन घेतलायस ना? बरोबर. हा आहे. हा, आलोच. शांत हो बाळा, सापडेल तो ग. ए दिशा, बाळा, प्लीज प्लीज रडू नकोस. येईल तो. नको काळजी करूस. हं. शांत हो. सापडणार. दिशा, तू इथेस. मी तुला रूम मध्ये बघून आले तुझ्या. अगं रूम मध्ये बसून काय करू मी? इथे अशी फेऱ्या मारून तरी काय करणार आहेस? श्रुत्या यार, काहीच सुचत नाहीये. कुठे असेल गंधार? हे बघ, कार्तिक गेलाय ना त्याला शोधायला. येईल तो. तू बस बरं आधी शांतपणे. नाही, नको. दिशा ऐक, एक काम कर, तू बस आधी इथे. हे बघ, ऐक, तू बस इथे शांतपणे. बस. यार, असं कधीच झालं नव्हतं ग. आम्ही कॉन्स्टंटली एकमेकांच्या टच मध्ये असतो. हे बघ, काय झालंय ते कळेलच आपल्याला. कदाचित त्याचा फोनही चोरीला गेला असेल. म्हणजे असं होऊच शकतं ना. हो, काहीही होऊ शकतं. श्रुत्या, गंधारचा ऍक्सिडेंट वगैरे? दिशा, उगाच काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस. गंधारला काहीही झालेलं नाहीये. तू आता इथे अशी एकटी बसलीस ना, म्हणून असले विचार येत आहेत मला. हे बघ, सगळ्यांबरोबर आत चल. आत आमच्या बरोबर बस. तुला हे विचार येणार नाहीत म्हणा. तुलाही बरं वाटेल. आता सगळ्यांनी एकत्र राहण्याची गरज आहे. नाही, नको. मी ठीक आहे इथे. दिशा, ऐक माझं. चल आतमध्ये. तुलाच आधार वाटेल सगळ्यांमध्ये. श्रुत्या, मला खूप भीती वाटतेय ग. आतमध्ये सगळ्यांना फेस करण्याची हिंमतच नाहीये माझ्यात. फेस करायची हिंमत नाही म्हणजे तू काय केलंयस? मीच तर केलंय सगळं. हे सगळं माझ्यामुळे झालंय. एक मिनिट दिशा, जरा कळेल असं बोल. हा, तुझ्यात आणि गंधारमध्ये काही भांडणं झाली आहेत का? त्यामुळे तो चिडलाय का? नाही,
का तू परत त्याला वेगळ्या घरी राहू म्हणतेस आणि म्हणून काही वाद झालेत? आणि नाही नाही श्रुत्या, तुझी शपथ, त्या पवनच्या प्रकरणापासून मी गंधारला घराबाबत काही बोलले नाहीये. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, गंधारला कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे एवढं नक्की, नाही तर तू असा विचित्र नाही वागणार. घाबरलाय ग तू. घाबरलाय? तू बरोबर म्हणत होतीस. गंधारला ना प्रचंड प्रेशर आहे आणि त्याला ते प्रेशर माझ्यामुळे आहे. म्हणजे मी तुला नव्हतं सांगितलं काही. ऍक्च्युली गंधारला हे सगळ्यांना सांगायचं होतं, पण मीच त्याला म्हटलं कुणालाच काहीच सांगू नकोस आत्ता. दिशा, आता पटकन नीट सांग, नाही तर मार खाशील तू. श्रुत्या, मी तुला सगळं नीट सांगते, पण तू प्लीज पटकन रिॲक्ट नको होस आणि हे घरात कुणालाच काहीच सांगू नकोस. दिशा, मुद्द्याचं बोल. श्रुती, मी गंधार, आई बाबा पटकन बाहेर या. गंधार सावकाश. हळू. गंधार, काय झालं? कार्तिक, काय झालं याला? अगं ते हा गंधार, अरे कार्तिक, काय झालं याला? अरे काय झालंय याला? काही लागलंय का? असं का धरलंयस त्याला? काय विचारतात काय सगळे? काय झालं त्याला? तुम्ही प्लीज जरा प्लीज शांत व्हा. काही झालं नाहीये याला. हा फक्त थोडी जास्त प्यायलाय. काय ही जास्त आहे? काय अवस्था केली स्वतःची? कुठे सापडला कुठे तुला? बाबा इथेच पुढच्या चौकात त्या बागेजवळच्या बेंचवर बसला होता. एकटाच बसला होता. अरे पण मग हा दिवसभर होता कुठे? काय करत होता? आणि फोन का उचलत नव्हतास? आणि आम्ही सगळी जण घरी काळजी करतोय, साधी गोष्ट लक्षात नाही आली त्याच्या? माई काकू, हे बघा, मला असं वाटतं की आता बोलून काही उपयोग नाहीये. अरे पण कार्तिक, मला कळतंय तुझा राग व्हॅलिड आहे काकू, पण मी काय म्हणतोय, उद्या बोलूया ना आपण. आणि हा आता आलाय ना नीट घरी, ते महत्वाचं. हा, उद्या बोलूया. मी याला रूम मध्ये घेऊन जातो. बाबा मी नेतो. हळू 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 हळू. गंधार सावकाश. गंधार, दिशा ही बॅग पकड जरा. हळू 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 हळू. बस चला, तुम्ही पण आता झोपून घ्या. चला बाबा, बोलू, उद्या बोलू. आणि तू पण आता टेन्शन घेऊ नकोस बाळा. आला ना तो, हा, झोप, तू शांत झोप. आर यू ओके दिशा? दिशा, हे बघ, प्लीज काळजी करू नकोस. सगळं ठीक आहे. अगं काही लागलं तर मला आवाज दे किंवा श्रुतीला बोला. टेक केअर. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.